हॅलो एव्हरीवन वन्स अगेन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मी तुमचा मित्र नचिकेत आणि आज आपण जातोय महाबळेश्वर प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. आज आपण जातोय या 4 लोकांच्या सोबत. हे 4 लोक म्हणजे हा तुमचा ॲज ऑल्वेज नचिकेत, ऋषिकेश, ओमकार आणि मंदार. ओमकार हा ऋषिकेशचा कझन ब्रदर आणि ऋषिकेश, मंदार हे माझे 14 वर्ष झाले मित्र आहेत. ऋषिकेशला तुम्ही लास्ट राईडमध्ये बघितलं असाल आणि मंदार हा फर्स्ट टाईम आमच्यासोबत येत होता. बिकॉज ह्याच्या आधी आम्ही जवळपासचे प्लेस एक्सप्लोर केले होते, पण सोबत इतकी डिस्टन्स अराउंड 200 अबाव किलोमीटर्स हे फर्स्ट टाइम आमचं होत होतं. आणि रिसेंटली मंदारनी नवीन बाईक घेतली होती, सो आमचा प्लॅन ठरला होता आणि ओमकार आम्हाला जॉईन झाला होता. तावडे हॉटेल हा आमच्या चौघांसाठी एक एक्सेस इझी पॉईंट ठरल्यामुळे आम्ही लवकर इथं यायचं ठरलं होतं. पण ॲज ऑलवेज ऋषिकेश आणि मंदार दोघंही लेट झाले होते आणि दोघं एकमेकाला ब्लेम करत होते की तुझ्यामुळे लेट झालं, तुझ्यामुळे. आम्ही राईड स्टार्ट करून आमचं प्लॅनिंग आधीच ठरलं होतं की आम्ही 1 ते 1.5 तासाचा डिस्टन्स कव्हर केल्यानंतरच आम्हाला ब्रेक घ्यायचा, जो की अराउंड कराड क्रॉस झाल्यानंतरच. कारण सकाळच्या टायमिंगला जितकं डिस्टन्स कव्हर होईल तितकं इझी राहतं, कारण सकाळी व्हेकल्सचं प्रमाण हायवेवरती कमी प्रमाणात असतं. ही मंदारची रिसेंटली नवीन घेतलेली बाईक होती. सकाळचा वेदरही खूप छान होता, सो आम्ही स्टार्ट केलं आणि ठरवलं की 1-1.5 तासानंतरच ब्रेक घ्यायचा. This called the experienced riders instructions. राहू हॉटेलनं आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही अमाऊंट पे केली नव्हती की आम्ही त्यांचं प्रमोशन करावं किंवा काही. आम्ही जस्ट तिथे गेलो होतो बिकॉज आम्हाला ते रिअल आणि ऑथेंटिक वाटलं आणि आमचा अनुभव खरा ठरला. ॲज यू कॅन सी एन्व्हायरमेंट एकदम क्लासिक होतं. त्याचबरोबर मराठी सुंदर अशी गाणी लावली होती. मी आता ते बॅकग्राऊंडला घेऊ नाही शकत बिकॉज त्याच्यावरती कॉपीराईटचा क्लेम येऊ शकतो. दॅट्स वाय आय एम नॉट टेकिंग दोज थिंग्स. पण जो व्ह्यू आहे आणि तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे, तिथला जो ॲम्बियन्स आहे, इवन दो दॅट फूड इज अमेझिंग. सो कोणी त्या रोडला असेल, कोणीही कधी व्हिजिट करावं असं वाटलं, डेफिनेटली राहू इज द बेस्ट ऑप्शन फॉर द फूड. आय वुड रेकमेंड. राहूसारखं प्लेस, इतकं छान असा थॉट त्यांच्या डोक्यामध्ये कसं आला हे आम्हाला जाणून घेणं फार महत्त्वाचं. आणि लकीली आम्हाला तिथं ओनर भेटतो. सो मंदारनी ठरवलं की मी थोडंसं त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो आणि आपण जाणून घेऊ की एक्झॅक्टली त्यांचा पर्पज काय होता. कधीपासून चालू केलं? चौथं वर्ष. तुम्हाला एक कन्सेप्ट कशी सुचली? त्याला काही कारण नाही आहे, मोठं डोक्यात होतं पहिल्यापासून. अच्छा, गावाला करायचं पण छानच केलं. कारण की असं खेडेगावात आल्यानंतर आपल्या आजीच्या घरी आल्यानंतर वगैरे वाटतं. गावाला भाडा बघून होय काय तिथे एवढा करताय इथे मग राहायची पण सोय त्यांनी आम्हाला जाताना रेकमेंड केलं की त्या बाजूला आम्ही हॉटेलही केलं जे आम्ही फूडसाठी केलं आणि हा जो प्लेस आहे आम्ही नाश्त्यासाठी केला होता. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही डेफिनेटली तिकडचं फूड एकदा ट्राय करा. आम्ही इथे थालीपीठ ऑर्डर केलं होतं आणि त्यांचं जे लाईव्ह किचन आहे फोटोज आम्ही मला जस्ट वाटलं की शेअर करावं, सो आय शेअरिंग. हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये प्रेझेंटेशन हा फार मोठा इम्पॉर्टंट पार्ट राहतो आणि हा यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं. तो मला खूप चांगला वाटला.
इथे आम्ही ब्रेकफास्ट करतच आमचा प्लॅन पुढचा ठरला होता की आम्ही वाईमध्ये जे मॅप्रोचं फॅक्टरी आहे आम्हाला तिथे व्हिजिट द्यायची होती आणि त्यानंतर आम्हाला पुढचे मॅप्रो गार्डन करून 5 गणी करून आम्हाला महाबळेश्वरला जायचं. मॅप्रोचं जे फूड पार्क होतं वाईमध्ये, दिस इज द बेस्ट प्लेस फॉर द चिल्ड्रन्स. सो इथे त्यांचे जितके प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रोडक्शन लाईन इथे त्यांनी दाखवली आणि याचं एक आउटलेट इथं. आम्ही इथे जास्त काही खरेदी नाही केलं, आम्ही जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतला आणि इथून पुढे होऊन गेलो. मॅप्रो फॅक्टरी पाहिल्यानंतर आमच्यामधल्या एक मेंबर ऋषिकेश, त्याच्यातला लहान मुलगा जागा झाला होता. ऋषिकेशचं म्हणणं होतं की त्याला आईस्क्रीम खायचं आणि ते पण मॅप्रो गार्डनला. नाही आपण So नियम लवकरात लवकर मॅप्रो गार्डनला आपण जायचं. सो आम्ही मॅप्रो गार्डनच्या दिशेने निघालो. पण जात असताना आम्हालाच रोडमध्ये हॅरिसन फुली पॉईंट सापडला, जो आम्ही जस्ट एक 10-15 मिनटं बघायचं ठरवलं होतं, बट आम्ही इथे 1.5 तास घालवलो. आम्ही इथे पोहोचलो, पाहिलं व्ह्यू सुंदर आहे, सगळेजण फोटो काढायला सुरू केले आणि अराउंड 1 ते 1.5 तासानंतर आम्ही इथून मॅप्रो गार्डनला निघालो. ह्या सगळ्या करामती आणि उचापती झाल्यानंतर आम्ही इथे खूप वेळ बसलो, आईस्क्रीम एन्जॉय केलं, इथला व्ह्यू एन्जॉय केला आणि बऱ्यापैकी फॅमिलीसोबत हा वेकेशन पॉईंट म्हणता येईल, जो एन्जॉय करण्यासारखा आहे. आणि आम्ही सर्वजण बसून इथे टाइमपास करत बसलो. हेच दाबायचं डायरेक्ट, हे दाबायचं एकदा दाबलाच की नाही रेकॉर्ड होतं. अरे ते का ते विचारायला ओ माय गॉड. अरे माझा आईस्क्रीम कुठे गेले आपलं? ते विचारायला कोया मोबाईल ठेवा म्हणून मुद्दाम अँगल येत नाही. तिला मी ते पण सांगितलं कमी जास्त करू नका, नक्की दादा भांडतोय. व्हॉट अबाउट ऋषी? मन उडलं का सगळं? काय बाळ, काय एकदम मोह माया सगळी संपली. यम्मी भारी बनवला. आल दे आईस्क्रीम. मला वाटतं दुपारचं जेवण जाईल जात. लेट जेवायचं. अंडे जाऊन मुंग्या बी घातली का? हॅलो. अरे स्ट्रॉबेरीच्या बिया आहेत त्या. मुंग्या घालतो. ऍक्शन. सोफेस्टिक काय आम्हाला बी कळलं काय, मला पण काय कळलं नाही. हा चर्चीची चुरशी चालू आहे. पण वजन आलं.